पुढची बातमी आता आपण पाहूयात। मासे मासळी बाजारामध्ये कापून न देता अख्खे विकावेत असा तुगलकी फरमान मुंबई पालिकेच्या वॉर्ड ऑफिसरने काढल्यामुळे खळबळ उडाली होती। त्यामुळे महापौर रितू तावडेंनी वाकोल्यातील मच्छी मार्केटची पाहणी करत स्पष्टीकरण दिलंय। वाकोल्यामध्ये मच्छी कापण्यावर कोणतीही बंदी नाही, मुंबई ही कोळी समाजाची आहे असं महापौर रितू तावडे म्हणाले। एवढंच नाही तर मुंबईतील मच्छी मार्केटमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देणार आहोत असं स्पष्टीकरण देखील महापौरांनी दिलंय। त्यावर पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी टीका केली। वायफळ बडबड करू नका, तुमच्याकडे ठोस पुरावा असेल तरच बोला असं किशोरी पेडणेकर म्हणाले। मासे कापण्यासाठी मुंबईत कुठेही बंदी नाही। मुंबई ही कोळ्यांची आहे, त्यांची संस्कृती आहे। या ठिकाणी मासे कापण्याची बंदी कुठेही नाही आणि या पद्धतीने प्रशासनाकडनं कुठेही स्टेटमेंट नाही पत्र आहे की ते आता कंटाळले आहेत। स्टँडिंगमध्ये पण त्यांचं काही अंडरस्टँडिंग होत नाही आहे। आपण सगळं पारदर्शी आणि भ्रष्टाचार मुक्त मुंबई महानगरपालिका करतोय, त्या गोष्टीला ते हे कंटाळलेत, घाबरलेत। हे सगळं अफवा आहे। उपाटाला आता काही विषय राहिलेले नाही आहेत आणि अशा पद्धतीनेच ते आपलं दुकान आहे ते चालवण्याचं काम करतात। तुम्ही नुसतं वायफळ बडबड करू नका, फार झालं तुमचं। एकतर तुमच्याकडे ठोस पुरावा असेल तर त्या कोळी महिलांना विचारा, ते एकतर त्या डेअरिंगबाज असतात, आद्य कोळी मुंबईकर आहेत, त्यामुळे नको त्या कुरघड्या करू नका, त्या झेपणाऱ्या नाहीत तुम्हाला। जे मासे खातात त्यांना त्यांचो मासो खावचो अधिकार हा, मग तो अक्को असेल ते नाही तर कापून। पण याच्यात कोण अधिकारी मी विचारलं, आमचे अंडे मॅडम आहेत एचईएसटी सहाय्यक आयुक्त, त्यांना विचारले फोन करून, म्हटलं तुमच्या कोण अधिकारी असो बडबडलो हा काय? ते म्हणाले नाही आमचं कोण अधिकारी असो। मग हे मार्केट विभागाचे आमचे सहाय्यक आयुक्त ससानी मॅडम, त्यांना विचारलं तर त्यांच्याकडूनही कोण अधिकारी असो काही बोललेलो नाही। त्यामुळे नागरिक आणि मुंबईकरांनी अशा गोष्टींवरती विश्वास ठेवू नका। मासे तुम्ही अख्खे घ्यावा, कोळणीकडसून कापून घ्यावा, नाही तर घरात कापा, पण कसेही करून तुम्ही मासे खाऊ होय